ओमराजे निंबाळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव. ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर यांचा जन्म 17 जुलै 1983 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव, त्यावेळी उस्मानाबाद या जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथे झाला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे जिल्ह्यातील प्रभावी राजकीय नेते. ओमराजे निंबाळकर यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबाबत सार्वजनिक क्षेत्रात मर्यादित माहिती उपलब्ध आहे. मात्र तरुण वयापासूनच त्यांचा राजकारणाशी मात्र जवळचा संबंध राहिला आहे. 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. 2019 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून देखील निवडून आले. 2024 मध्ये पुन्हा लोकसभेत निवडून गेले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. धाराशिव मतदारसंघातून सलग 2 वेळा लोकसभेवर निवडून येणे ही त्यांची महत्त्वाची राजकीय उपलब्धी मानली जाते. 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीत त्यांनी NDRF सोबत प्रत्यक्ष पाण्यात उतरून एका कुटुंबाची सुटका करण्यात मदत केली. या घटनेने त्यांचे राज्यभर कौतुक झाले. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे आणि प्रशासनाला जाब विचारणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील निंबाळकर पाटील राजकीय संघर्ष अनेक वर्षे चर्चेत राहिला. या विषयावर त्यांनी अनेकदा सार्वजनिक भूमिका देखील मांडली आहे. 2019 मध्ये एका शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओमराजे यांनी हे आरोप फेटाळून लावत या प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटलं. न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे त्याची सुरू आहे. 2026 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा कथित फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. ओमराजे यांनी तो फोटो मॉर्फ केल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला होता. त्यांचे वैयक्तिक वैशिष्ट्य म्हणजे ते फिटनेसप्रेमी राजकारणी म्हणून सर्वश्रुत आहेत. तसेच मराठवाड्यातील प्रभावी युवा नेतृत्व आहेत. आक्रमक वक्तृत्व आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ओमराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते असून आमदार ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. लोकसभेतील प्रतिनिधित्व, स्थानिक प्रश्नांवरील सक्रियता आणि काही गाजलेल्या राजकीय वादांमुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व ठरले आहेत. पवनराजे निंबाळकर हे त्यांच्या वडिलांचा 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचे चालक समद काजी यांचा देखील मृत्यू झाला होता. पवनराजे निंबाळकर आणि तत्कालीन प्रभावी नेते पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय वैर असल्याचे तपासात समोर आले. CBIने आरोपपत्रात दावा केला की राजकीय स्पर्धेमुळे खुनाचा कट करण्यात आला. सुरुवातीच्या तपासात प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणी CBIकडे सोपवण्यात आले. 2009 मध्ये CBIने पद्मसिंह पाटील यांना मुख्य आरोपी आणि कटाचे सूत्रधार म्हणून आरोपपत्रात नमूद केले. आरोपपत्रानुसार खुनासाठी कथित सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे. CBIच्या पुनर्रचनेनुसार हल्लेखोरांनी कारचा पाठलाग केला, वाहन अडवले आणि जवळून गोळीबार करून पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाची जागीच हत्या केली. हे प्रकरण जवळपास 20 वर्षे न्यायालयात प्रलंबित राहिलं. 128हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. जून 2026 मध्ये CBI न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याचं वृत्त होतं. मात्र याच्यामध्ये पद्मसिंहराजे निंबाळकर यांच्यासह काही लोकांना पुराव्याअभावी सोडण्यात आल्याचं नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार ऐकायला मिळत आहे. ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या हत्येनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पुढे आमदार व खासदार म्हणून निवडून आले. सध्या ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा अजून झालेली नाही. मात्र ते ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या गटात असल्याच्या बातम्या आणि दावे जोरात सुरू आहेत. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी हालचाली केल्याची चर्चा होती.
या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव प्रमुखपणे घेतलं जात आहे. ओमराजे यांनी संसदीय पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली नव्हती, त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना अधिक बळ मिळालं. ओमराजे यांनी माध्यमांना सांगितले की त्यांनी अद्याप अंतिम राजकीय निर्णय घेतलेला नाही. काही वृत्तानुसार ओमराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सार्वजनिक कौतुक केले होते. त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर देखील बऱ्याच वेळा टीका केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे शिंदे गटात जाण्याची शक्यता अधिक चर्चिली जात आहे. आजच्या घडीला उपलब्ध वृत्तानुसार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकृत पक्षांतर जाहीर केलं नाही, परंतु ते ठाकरे गटातील बंडखोर खासदारांमध्ये असल्याचे अनेक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसात त्यांच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर ही होती ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.